हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. द मराठी मॉम मध्ये मी संपदा पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. बऱ्याच दिवसांनंतर म्हणण्यापेक्षा महिना किंवा वर्षानंतर म्हटलं तरी हरकत नाही. खूप दिवसानंतर आज मी पुन्हा व्हिडिओ काढत आहे. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल. काही दिवसांपूर्वी म्हणजे जानेवारीमध्ये मी माझे बेबी शॉवरचे व्हिडिओज शूट केले होते, ते अपलोड केले होते यूट्यूबवरती. बरेच आपले सबस्क्रायबर आहेत, बरेच जे लोक आहेत ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ऑर्डर थ्रू. आता बऱ्याच सबस्क्रायबर्सकडे, बऱ्याच लोकांकडे, बऱ्याच ताईंकडे माझा नंबर गेलेला आहे. खूप जणांचा मेसेज होते की काय झालं, तुझी डिलिव्हरी झाली की नाही झाली, तू काही टाकलं नाहीस. तर अजून झालेली नाहीये, तर तुला तारीख काय दिली, म्हणजे असे बरेच जणांचे प्रश्न होते. काहींचे कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेजेस होते. तर त्यातल्या बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तू परत सुरू कर यूट्यूब, आम्हाला तुझे व्हिडिओज बघायला आवडायचे, तू का बंद केलंस किंवा काय प्रॉब्लेम आहे, तू परत चालू कर, जसं होईल तसं अपलोड करत जा. मी पण विचार केला, आपल्या चॅनलचं नावच आहे द मराठी मॉम. म्हटलं चला देवांच्या वेळेस म्हणजे स्पर्श झाला तेव्हा तर मला ती जर्नी, माझी प्रेग्नन्सी जर्नी किंवा काही शेअर करता आलं नाही. यावेळेस पण तसं मला करता आलं नाही, कारण देवांचं स्कूल असतं, माझं बिझनेसचं असतं, घरातलं पण सांभाळायचं असतं आणि सगळ्या गोष्टी आपण एकटं मॅनेज नाही करू शकत. यूट्यूब म्हटलं तरी त्याचं व्हिडिओ शूट आलं, एडिटिंग आलं, अपलोडिंग आलं, त्याला सुद्धा तेवढा टाइम द्यावा लागतो. आणि मला असं प्रॉपर आवडतात गोष्टी, परफेक्शन मला खूप आवडतं कुठल्याही गोष्टीमध्ये, की उगाच नुसतं शूट केलंय, काहीतरी अपलोड केलंय, दाखवायचं म्हणून दाखवलंय असं नाही. तर त्याच्यातून समोरच्याला पण काहीतरी चांगली माहिती मिळाली पाहिजे, आपल्या व्हिडिओचा समोरच्याला पण काहीतरी उपयोग झाला पाहिजे, हा माझा त्याच्या मागचा हेतू असतो. खरं तर आज पण व्हिडिओ करण्याचं असं माझं काही इंटेन्शन नव्हतं, पण विचार केला चला इथून आपण परत स्टार्ट करूया आपली जर्नी. खरं तर सगळं शून्यातून परत चालू करण्यासारखंच आहे माझ्यासाठी, पण म्हटलं ठीक आहे. आज आपल्या चॅनलला आज 27,000 ते 28,000 सबस्क्रायबर आहेत आणि खूप मेहनतीने हे चॅनल मी उभं केलं होतं, खूप मेहनत घेतली होती. तर ते असंच सोडून देणं किंवा बिझनेस चालतोय म्हणून यूट्यूबकडे दुर्लक्ष करणं असं मला तरी योग्य वाटत नाहीये. तर जेवढं झालं तेवढं तरी झालं, इथून पुढे तरी आपण पुन्हा कंटिन्यू आपली जर्नी स्टार्ट करूया असा विचार मनात ठेवून आजचा मी हा व्हिडिओ शूट करते. सगळ्यांना सर्वप्रथम थँक्यू. तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ बघितला आहे म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे. माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट असतील, ज्या काही प्रतिक्रिया तुमच्या असतील त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. कमेंट हा असा ऑप्शन ज्याच्या थ्रू आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतो. तुमचे विचार काय आहेत किंवा तुमची काय प्रतिक्रिया आहे हे मला कमेंट थ्रूच कळू शकतं. हा स्पेशल व्हिडिओ त्या ताईंसाठी आहे ज्यांनी मला खास करून इन्स्टाला मेसेज केले होते, व्हॉट्सअपला मेसेज केले होते की तू परत यूट्यूबवरती ये, तुझे व्हिडिओज चालू कर, तुझी जी काही छोटी मोठी जर्नी असेल प्रेग्नन्सी रिलेटेड ती आमच्याशी शेअर कर. आज चतुर्थी आहे आणि आजपासून पुन्हा यूट्यूबचा मी श्री गणेशाचा केलेला आहे आणि त्या थ्रू आज व्हिडिओ मी हा शूट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मी आज थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल काय काय दाखवणार आहे. येणाऱ्या बाळासाठी मी खूप अशी शॉपिंग केलेली आहे, तर ती मी सगळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज या पहिल्या व्हिडिओमधून. हा माझ्या प्रेग्नन्सीचा, माझ्या सेकंड टाइम आई होण्याचा जो प्रवास आहे त्याचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि म्हटलं त्याच्यात काय दाखवावं, तर चला म्हटलं बाळासाठी जी पण आपण शॉपिंग केली आहे, जी पण तयारी केली आहे ती सगळी दाखवूया. आणि त्याचबरोबर हा पण एक उद्देश आहे की आता मी सेकंड टाइम मॉमी होणार आहे, सेकंड टाइम माझी ही सेकंड प्रेग्नन्सी आहे. ऑलरेडी मला एक मुलगा आहे, त्याच्यामुळे बराच मला एक्सपिरियन्स आहे की काय काय गोष्टी वेळेवरती लागतात, जसं पहिल्या वेळेला नव्हता. त्याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे की जे फर्स्ट टाइम मम्मी होणाऱ्या आहेत, ज्या फर्स्ट टाइम मॉम टू बी आहेत, त्यांना माझ्या व्हिडिओमधून काहीतरी माहिती मिळावी. कारण मी बघितलं यूट्यूबवरती पण असे हिंदी चॅनल भरपूर आहेत, वेगवेगळ्या लँग्वेजेसमधले भरपूर चॅनल आहेत, बट असं मराठी चॅनल आपलं नाही आहे स्पेशली. म्हणजे आहेत, नाही असं नाही, बऱ्याच जणांचे आहेत, बट मी म्हटलं चला आपण आपलं ऑलरेडी आहे चॅनल तर आपण सुद्धा करूया. म्हणून मी हा स्पेशल व्हिडिओ केलेला आहे.
सो आता मी तुम्हाला सांगते, आता माझा 9वा महिना चालू आहे आणि मला जी ड्यू डेट दिलेली आहे प्रेग्नन्सीची डॉक्टरांनी, डिलेव्हरीची जी ड्यू डेट आहे ती आहे 4 ते 8, म्हणजे 2 डेट निघाल्यात. एक 4 एप्रिल ॲज अ सोनोग्राफी थ्रू 4 एप्रिल आणि जी आपली LMP असते त्या थ्रू 8 एप्रिल. सो हार्डली 15 ते 20 दिवस उरलेले आहे डिलेव्हरीसाठी. सो आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत खास करून हेच शेअर करणार आहे की आपल्या डिलेव्हरीच्या 15 दिवस आधी किंवा 1 महिनाभर आधी आपण बेबीसाठी आणि आपल्या स्वतःसाठी अशी काय स्पेशल तयारी करायला पाहिजे की वेळेवरती आपली धावपळ होणार नाही, अशा कुठल्या वस्तू आहेत ज्या खरंच गरजेच्या आहेत, ज्या आपण आधीच परचेस करायला हव्यात. सो हेच मी शेअर करणार आहे. फर्स्ट टाइम काय होतं ना, देवांश जेव्हा झाला, म्हणजे स्पर्श जेव्हा झाला मला 2020 मध्ये, तेव्हा ऑलरेडी घरात 2-3 छोटे बाळं जे त्याच्या आधी झालेले होते, 2-3 महिन्याच्या फरकाने किंवा 1 वर्षात असे. तेव्हाच्या आधी बरेच 2-3 बाळं होते आमच्या घरामध्ये, त्याच्यामुळे मला खूप सारं सामान मिळालं होतं लहान मुलांचं. आणि असं होतं पण तेव्हा की नाही, नवीन वस्तू वापरू नये सुरुवातीला, जोपर्यंत बाळाचं 5वी पूजन होत नाही आपल्याकडे तोपर्यंत बाळांना नवीन कपडे घालत नाहीत वगैरे, अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. सो 3-4 बॅग भरून मला सामान तेव्हा मिळालं होतं. सगळ्याच म्हणजे ऑलमोस्ट गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, लहान मुलांच्या कपड्यांपासून वगैरे. आणि बरीचशी तयारी तर माझी बहीण तेव्हा होती आलेली, माझ्या आईकडे मी गेली होती डिलेव्हरीसाठी. सो तिकडे ती आलेली होती, तर बरीचशी तयारी तर तिनेच केली होती सगळी माझी, कारण तिला पण 2 मुलं आहेत. तिला माझ्यापेक्षा जास्त तेव्हा एक्सपिरियन्स होता, मी नवीन होती. सो माझी सगळी तयारी तिनेच केली होती फर्स्ट टाइम. तर तेव्हा सुद्धा मी नवीन गोष्टी घेतल्या होत्या, कारण माझं तेव्हा पण असं होतं स्पर्शच्या वेळेस की नाही, माझ्या बाळाला मी भले ते कपडे धुवून वापरेल पहिले, पण जो झाल्या त्याच्या अंगावरती पहिला जो कपडा मी घालेल तो नवीनच असला पाहिजे, असं माझं तेव्हा पण होतं. सो मी तेव्हा पण पप्पांना घेऊन माझ्या डिलेव्हरीच्या 1 आठवडा आधी अशी छोटी मोठी शॉपिंग, ठाण्याला जे प्रथमेश बाळाचे कपडे म्हणून एक शॉप आहे, खूप फेमस आहे त्यांची, आता इन्स्टाला पण पेज वगैरे आहे आणि खरंच खूप छान क्वालिटीचे कपडे असतात त्यांच्याकडे. सो स्पर्शच्या वेळेस मला आठवतं चांगलं, मी 1 वीक आधी 9th मंथमध्येच तिथून सगळी शॉपिंग केली होती स्पर्शसाठी. आणि मग ते सगळे कपडे धुवून वगैरे सगळे मी हॉस्पिटल बॅग रेडी करून ठेवली होती. आणि मग बरोबर 1 वीक नंतर ती यूजमध्ये आलेली, तेव्हा स्पर्शसाठी सगळी म्हणजे अशी तयारी तेव्हा झालेली होती. बट आत्ता माझ्यासमोर चॅलेंज होतं ते म्हणजे की घरात काहीच असं लहान, तर स्पर्श पण ऑलमोस्ट 4.5 वर्षाचा झालेला आहे, त्याच्यामुळे त्याचे पण तेव्हाचे एवढे काही कपडे वगैरे मी असं काही सांभाळून ठेवलं नव्हतं. आपण कसं देत असतो आपल्या फ्रेंड्समध्ये वगैरे, रिलेटिव्समध्ये, कोणाला बाळ होणार असेल तर आपण ते कपडे, कारण यूज होत नाहीत तर फेकायचं पण नसतात. सो मी असं कोणाकोणाला वाटून सगळे ते देऊन टाकले. सो माझ्याकडे बघायला गेलं तर आता ह्या टायमाला डिलेव्हरीसाठी माझ्याकडे काहीच असं अवेलेबल नव्हतं लहान बाळांचं. तर टोटल जी शॉपिंग आहे सगळी ती मी न्यू केलेली आहे. तर काय काय त्याच्यामध्ये गोष्टी घेतल्यात तर मी आता तुमच्यासोबत दाखवणार आहे. बऱ्याच गोष्टी ऑर्डर केल्या आहेत ज्या अजून रिसीव्ह नाही झालेत पार्सल. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खूप साऱ्या तर आलेल्या आहेत घरी, तर तेच मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. मी काय काय शॉपिंग केलेली आहे. काही शॉपिंग ॲमेझॉनवरून केली आहे, काही मिशोवरून घेतलेले आहेत, काही प्रोडक्ट फ्लिपकार्टवरून मागवलेत, काही प्रोडक्ट आहेत ते इंस्टाग्राम पेजेसवरून मागवलेत. सो चला बघूया. सो मी आता ज्या पण वस्तू तुम्हाला दाखवणार आहेत, मी शक्यतो अशा वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत की ज्या समरसाठी, म्हणजे स्पेशली उन्हाळ्यासाठी बेबीला खूप जास्त म्हणजे उपयोगी पडतील हा विचार ठेवूनच मी मागवलेल्या आहेत. कारण की माझी डिलेव्हरी आता एप्रिलमध्ये येणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये आता मार्चच्या स्टार्टिंगपासूनच उन्हाळा एवढा कडक सुरू झालेला आहे, इतकी गरमी होते. तर मला तर खरं पुढचं टेन्शन येते की अजून एप्रिल मे निघायचं आहे तर किती गरमी होईल आणि कसं होईल. सो त्या दृष्टीनेच मी सगळं सर्च करत होते की बाळासाठी काय मागवू किंवा काय समरसाठी स्पेशल राहील. सो जे मस्लिन फॅब्रिक आहेत सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, मस्लिनचे सगळेच म्हणजे प्रोडक्ट, ब्लँकेट असेल, झबले, जे काही बाळाला लागणाऱ्या गोष्टी असतात, कपडे झाले. सो मस्लिनचे स्वॅडल्स वगैरे मी बघतेस की सध्या खूप ट्रेंडिंग पण आहे आणि ते म्हणजे खरंच खूप गरजेचं पण आहे. ते 100% ऑर्गॅनिक कॉटनपासून बनवलेले असतात आणि अतिशय सॉफ्ट असतात. बाळाची जी नाजूक स्किन असते जन्मल्यानंतर त्याच्यासाठी अत्यंत म्हणजे परफेक्ट फॅब्रिक आहे ते म्हणजे मस्लिन. सो त्याच सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून मी ऑर्डर केलेल्या आहे. तर आत्ता जस्टच मला हे पार्सल रिसीव्ह झालंय. सो एक इंस्टाग्राम पेज आहे त्यांचं, मी ते ID मेन्शन करेल.
सगळ्यात पहिले हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, हा मी त्यांच्या थ्रू ऑर्डर, त्यांचे रिव्ह्यूज आणि ते बघून त्यांच्या पेजवरती मला थोडं अफोर्डेबल वाटलं म्हणून मी ऑर्डर केलं. जरा घाबरतच केलं कारण की बरेच म्हणजे फ्रॉड्स निघतात इंस्टाग्रामचे पेजेस, तर त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, आपण सुद्धा बिझनेस करतो आणि आपल्यावर जर कोणी विश्वास नाही ठेवला, ऑर्डर नाही केलं तर कसं होईल. त्याच्यामुळे हा डोक्यात मी विचार ठेवून त्या पेजवरून ऑर्डर केलं. त्यांची वेबसाईटसुद्धा आहे पिकअबू किड्स म्हणून, त्यांचं पेजसुद्धा आहे. सो मी आता जे जे प्रोडक्ट तुम्हाला दाखवेल, जर तुम्हाला त्याची लिंक पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा प्रोडक्ट आणि पुढे लिंक असं मेसेज करा. मी तुम्हाला जेवढ्या मला पॉसिबल होतील तेवढ्या सगळ्या लिंक मी द्यायचा प्रयत्न करेन. खूप कमी शॉपिंग आहे जी मी अशी लोकल शॉपमधून वगैरे केली आहे. बाकी ऑलमोस्ट सगळी शॉपिंग जी आहे ती मी ऑनलाईनच केलेली आहे कारण मला स्वतःलाच जाणं एवढं पॉसिबल होत नव्हतं लोकल शॉपिंगसाठी. सो मी मोस्ट ऑफ शॉपिंग सगळे ऑनलाईन केले. तर ही पार्सल मी याची खूप वाट बघत होती आणि लकीली बघा आज मी व्हिडिओ करायला घेतला आणि जस्ट पार्सलवाला येऊन देऊन गेला आहे. सो हे आलेलं आहे तमिळनाडूवरून, त्याच्यामुळे बरेच दिवस लागले, जवळपास 8 दिवस झाले असेल मला ऑर्डर करून. बट त्यांनी सगळं ट्रॅकिंग वगैरे दिलेले होते आणि स्पीड पोस्ट केलं होतं त्याच्यामुळे थोडं लेट आलं पार्सल. सो आता मी तुमच्यासमोरच इथे ओपन करते आणि तुम्हाला दाखवते की ह्याच्यामध्ये काय काय मागवलेलं आहे बेबीसाठी. सो आपण छान असं पॅकिंगमध्ये आलेलं आहे हे. म्हणजे ना ह्या मस्लिन फॅब्रिकची एक अशी गंमत आहे ना की हे हातात घेतल्यावरच आपल्याला कळतं किती सॉफ्ट आहे हे फॅब्रिक. सो चला तुम्हाला पटापट दाखवते मी काय काय ऑर्डर केलेलं आहे. सो त्यांच्याकडून मी घेतलेला आहे हा, याला काहीतरी हुडेड टॉवेल बोलतात ज्याला, असं आपण बाळाला त्याच्यामध्ये स्वॅडल करू शकतो. असं इथे हे कॅप सारखं आहे वरती आणि त्याच्यामध्ये आपण बाळाला असं म्हणजे रॅप करू शकतो, गुंडाळू शकतो अशा प्रकारे. तर हे अतिशय सॉफ्ट आहे आणि प्रिंट पण तुम्ही बघू शकता किती छान आहे याची. सो मला तर खूप आवडलेलं आहे, खूप जास्त. आणि कपडा बघा तुम्ही, याचं जे टेक्स्चर आहे असं डबल आहे, सिंगल नाही आहे, तुम्ही बघू शकता. सो हे एक आहे हुडेड टॉवेल बोलतात याला मस्लिनचा. सेकंड मी हा एक क्यूट असा फ्रॉक ऑर्डर केलेला आहे कारण आतापर्यंत ह्या फ्रॉकच्या आधी मी जेवढे पण कपडे ऑर्डर केले ते सगळे असे म्हणजे युनिसेक्स असेच डोक्यात ठेवून केलेले आहेत की जी मुलगा झाला तरी त्याला यूज होतील, मुलगी झाली तरी तिला यूज होतील. पण त्यातल्या त्यात मी हा एक फ्रॉक असंच मला खूप आवडला, याची प्रिंट पण खूप छान होती आणि माझी तर खूप इच्छा आहे की मला मुलगी व्हावी कारण ऑलरेडी देवांश आहे, मुलगा झाला तरी हरकत नाही बट असं फॅमिली एक कम्प्लीट होते आणि मला खूप हाऊस आहे मुलींची. मला असं खूप आवडतं त्यांना सजवायला, त्यांना नटवायला. मुलींच्या वस्तू पण खूप छान छान येतात मार्केटमध्ये. सो मला तर खूपच जास्त मी वेटिंग करते की मला बेबी गर्ल व्हावी आणि तुम्ही पण माझ्यासाठी प्रे करा की मला बेबी गर्ल व्हावी, म्हणून होऊ दे असं. सो हा क्यूट असा फ्रॉक आहे, इथे असे याला नॉट आहे झबला टाईप. हा एक फ्रॉक मी ऑर्डर केला आहे त्यांच्या वेबसाईटवरून. याची प्राईस मी तुम्हाला मेन्शन करेल. त्याच्यानंतर हा एक सेट आहे, तर याच्यामध्ये हे असे छान असे क्यूट झबले आहेत, नॉटवाले झबले आहेत अगेन हे. तर हे पण मस्लिनचे झबले आहेत, प्रिंट किती छान आहेत बघा ना त्याच्यावरती, क्यूट आहे आणि कपडा पण किती सॉफ्ट आहे हा, म्हणजे अगदी ब्रिदेबल फॅब्रिक आहे, ऑर्गॅनिक कॉटन आहे. सो हे असे 3च्या सेटमध्ये आले बघा, याच्यावरती बटरफ्लायवाली प्रिंट आहे आणि हे पण अगेन नॉटवालाच आहे. आणि तिसरं जे आहे हा बघा स्पेशल समरसाठी आहे बेबीला, याच्यावरती सनचं चित्र आहे आणि खूप क्वालिटी खूपच छान आहे, म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, घाबरतच ऑर्डर केलं होतं. त्याच्यानंतर आहेत ते म्हणजे हे 3 असे बटन झबला बोलतात याला. तर असे हे वेस्ट आहेत, कट वेस्ट साईडने असे आणि याचं बटन पण तुम्ही बघू शकता, जे आपले प्रेस बटन असतात ते दिलेले आहेत, त्याच्यामुळे अजिबात हार्म नाही होणार बेबीला. अशा प्रकारचे हे बटन्स आहेत आणि याचे पण प्रिंट किती छान आहेत बघा. एक असं छान असं ब्ल्यू आलेलं आहे, त्याच्यानंतर सेकंड त्याच्यावर असे क्यूट हार्ट्स आहेत अँड देन पिंकवाले हार्ट आहेत असं छान असं.
अँड थर्ड जे आहे हे असं, याच्यावरती पण लव असं मेन्शन केलेलं आहे आणि हार्ट आहेत. सो असे हे 3 कट वेस्ट आहेत छोटेसे बेबीचे, ते मी ऑर्डर केले. अँड देन हे मस्लिनचे छोटे छोटे छान असे लंगोट आहेत. सो हे सेटमध्ये आले, जे कट वेस्ट आहेत त्याच्यासोबतचेच आहेत हे पेअरमध्ये. बट हे आपण जे बटर नॉटवाले झबले जे आहेत त्याच्यासोबत सुद्धा हे आपण पेअर करू शकतो, असं काय नाही. तर ह्याचं पण तुम्ही फॅब्रिक बघू शकता. आणि ना इथे तुम्ही जर फील कराल हा मध्ये असे थोडेसे ना पूर्ण पॅडेड नाही आहेत, पण थोडे लाईटली पॅडेड आहेत हे, इथे तुम्ही बघू शकता. सो क्वालिटी तर मला खरंच खूप आवडली आहे. हातात म्हणजे घेतल्यानंतरच कपड्याची क्वालिटी आपल्याला समजते. नुसतं ऑनलाईन आपण व्हिडिओ किंवा फोटो बघून घेतो, पण खरं टेन्शन असतं की क्वालिटी कशी येईल. आणि खरंच क्वालिटी खूप छान आलेली आहे. अँड देन थर्ड या पार्सलमधलं शेवटचं जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे हा बाथ टॉवेल आहे. छोटासा किती क्यूट आहे. ह्याच्यामध्ये आपण बेबीला असं बाथ आंघोळ घातल्यानंतर पुसायसाठी हा यूज करू शकतो. छोटासाच आहे, जास्त असा मोठा नाही आहे. आणि याच्यावरती अशी ही हत्तीची प्रिंट आहे छान अशी. सो अशी बघा ही साईज आहे याची. हा पण मस्लिन फॅब्रिकच आहे हे पण. सो आता हे सगळं ना मी धुणार आहे पहिल्यांदा पूर्ण डेटॉल आणि ते आपलं जे फॅब्रिक सॉफ्टनर असतं कम्फर्ट वगैरे टाकून छान सगळे मी स्वच्छ धुवून ठेवणार आहे. ऑलमोस्ट याच्यातले अर्धे मी आता तुम्हाला जे दाखवेल पुढे ते माझं ते सगळं एक राऊंड झालेलं आहे की हॉस्पिटलसाठी जे मेन लागतील फटाफट असे, तर ते मी रेडी करून ठेवलेत. आणि हे पार्सल तर आज आलं. सो लकीली आज आलं त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकली. सो आता हे पण मी तसेच सगळे वॉश करून सुकवून छान मस्त रेडी करून ठेवणार आहे, म्हणजे पटापट बेबी झाल्यावर आपल्याला यूज करता येतील सगळे. सो हे त्यांचं कार्ड आहे, हे बघा पिकाबू किड्स म्हणून. सो मी इथे तुम्हाला फोटो दाखवेल साईडला. आणि त्यांची वेबसाईट, त्यांचा नंबरसुद्धा आहे, ते हे सुद्धा मी मेन्शन करेल. तर खरंच थँक्यू पिकाबू किड्स, मला खूप आवडलेत सगळे प्रोडक्ट. सो हे पण सगळे आपण बघितले हे मस्लिनचे. अँड देन मी आता नेक्स्ट तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे मी ना स्वॅडल्स जे असतात बेबीसाठी तर ते ऑर्डर केलेले आहेत. तर हे पण मस्लिनचेच आहेत, बट हे पिकाबू किड्सचे आपण बघितले आता. तर हे जे आहे ते लेझी टुडलर म्हणून ब्रँड आहे, तर त्यांचे मी हे 3 मस्लिन क्लॉथ्स जे आहेत ते ऑर्डर केले. सो अशा प्रकारे ना हे आलेले आहेत स्वॅडल करायसाठी. खरंच खूप छान आहे. आणि मिशोवरनं खरंच म्हणजे मला स्वस्त वाटले प्रोडक्ट, की असे कॉम्बो पॅक वगैरे आपण ऑर्डर केले ना तर स्वस्त पडतात. अदरवाईज बाकी वेबसाईटवर थोडे मला महाग वाटले हे. आणि खूप मोठं पण आहे, लाईक 100x100 सेंटीमीटर असं काहीतरी याचं डायमेन्शन आहे. सो तुम्ही बघू शकता असं बऱ्यापैकी हे मोठं आहे. आणि प्रिंट पण खूप छान छान आहे त्याच्यावरती. आणि हे वॉश केल्यानंतर ना एकदम अजून सॉफ्ट होतात. सो जे आपल्याला बाळाला स्वॅडल करायचं असतं, असं पूर्ण गुंडाळून ठेवायचं असतं, त्याच्यासाठी हे मी मागवले आहेत. तर हे असे 3च्या पॅकमध्ये आले. आधी ना मी एक सिंगल ऑर्डर केलं होतं, मी तुम्हाला दाखवते सगळं आता माहिती झाली. हा हे बघा, हे पण लेझी टुडलर ब्रँडचंच आहे. तर हे आधी मी असं ना सिंगल 1 ऑर्डर केलं होतं, म्हटलं असावं एखादं आपल्याकडे. नाहीतर माझा विचार होता की ज्या आपल्याकडे कॉटनच्या ज्या ओढण्या वगैरे असतात मम्मीने दिलेल्या, मावशीने दिलेल्या, आजीच्या साड्या कॉटनच्या किंवा आपले काही कॉटनचे, मी माझे पण स्वतःचे काही कॉटनचे जे होते दुपट्टे वगैरे ते सगळे मी ठेवले होते. तर माझं तेच विचार होतं की ते आपण असे स्क्वेअरमध्ये कट करून तेच यूज करू. पण हे मला दिसलं तर म्हटलं एक चल मस्लिनचं काय प्रकार ऑर्डर तरी करून बघू. आणि जेव्हा ऑर्डर केलं हे मला रिसीव झालं, मला प्रचंड आवडलं. हे काहीतरी मला 200-250 अराउंड एक पडला, एक सिंगल घेतला तेव्हा. सो मला फॅब्रिक खूप आवडलं म्हणून मग मी हे 3चा सेट होता हा ऑर्डर केला. सेमच ब्रँडचे दोन्ही पण आणि मस्लिन नाही त्याच्यामुळे मी हे ऑर्डर केले. आणि उन्हाळ्यासाठी स्पेशली मला हे खूप गरजेचे वाटले की बाळाला काही त्रास नको व्हायला, म्हणून हे मस्लिनचेच ऑर्डर केलेत स्वॅडल्स. सो चला आपण नेक्स्ट बघूया आता मी काय घेतलं आहे. सो थंडीच्या दिवसांमध्ये तर आपण जे असे फरवाले ब्लँकेट असतात ते यूज करू शकतो बेबीसाठी.
देवांसाठी तर मी त्यातलेच घेतले होते सगळे. बट आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि हे AC ब्लँकेट सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये होतं. हे पण मस्लिनचंच आहे. 6 लेअर मस्लिन फॅब्रिकपासून हे बनवलेलं आहे. सो जो इंस्टाग्रामवरती बऱ्याच जणांना माहिती पण असेल, फॅरेटो इंटरनॅशनल म्हणून ब्रँड आहे, त्यांचं पेज आहे. त्यांच्याकडे तर पूर्ण बेबीचे म्हणजे कॉम्बोज मिळतात. सो त्यांच्या पेजवरती मला हे काहीतरी 599ला होतं आणि बाकी फ्लिपकार्ट, ॲमेझॉन सगळीकडे बघितलं तर थोडं कॉस्टली होतं, म्हणजे 100-150 रुपयांनी महाग होतं. सो हे पण मला इन्क्लुडिंग 99 रुपीज शिपिंग टाकून काहीतरी 698 समथिंग काहीतरी असं आलं. बट खरंच फॅब्रिक पण बघा, मस्लिन 6 लेअरचं आहे, हे मस्लिनचं आहे आणि प्रिंट पण खूप छान आहे. म्हणजे युनिसेक्स आहे, मुलगा झाला तरी मुलगी झाली तरी आपण हे यूज करू शकतो. असं हे त्याच्यात सिलेक्शनला ऑप्शन नव्हता की आपण कुठली प्रिंट सिलेक्ट करू शकतो किंवा कुठल्या कलरचं. ते डिफरंट व्हरायटीजमध्ये म्हणजे कुठलंही येऊ शकतं, आपण फक्त ते नॉर्मल ऑर्डर करायचं असतं. सो मला ह्या कलरमध्ये रिसीव झाला आणि या प्रिंटमध्ये. सो मला तर खूप आवडलं आणि प्राईसच्या मानाने आणि मटेरियल जर बघितलं प्युअरली मस्लिन, सो खरंच मला हे व्हॅल्यू फॉर मनी वाटलं. सो हे पण मी मस्लिनचंच घेतलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट कपडे, बाळाचं टॉवेल, जे हुडेडवालं असतं रॅप करायचं ते, बाळाचे स्वॅडल्स, ब्लँकेट, नॅपीज, मोस्टली म्हणजे 80% गोष्टी तर मी ह्याच्याच घेतलेल्या आहेत मस्लिनच्या. थोड्या कॉस्टली पडल्या, मला थोडं वाटलं कॉस्टली बाकी कपड्यांपेक्षा. बट ठीक आहे, आपण स्वतः जर कमवतोय, आपली जर इच्छा आहे तर आपण तेवढं आपल्या बेबीसाठी करूच शकतो. सो मी तरी म्हणजे उन्हाळ्याच्या दृष्टीने खास करून मी हा विचार केला. मी पैशाकडे नाही बघितलं ह्यावेळेस की एवढं महाग घेऊ की नको. नाही, उन्हाळा आहे, बेबीला आपल्या त्रास नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी मी स्पेशली सगळं काही मस्लिनचंच ऑर्डर केलेलं आहे. सो नेक्स्ट मी ऑर्डर केली ती म्हणजे मस्टर्ड पिलो. सो ही अशी क्यूट असं छान हत्ती आहे हा, आणि इथे पूर्ण हे मस्टर्ड सीड्स आहेत. सो बेबीच्या डोक्याखाली ठेवायसाठी मी ही ऑर्डर केली आहे. स्पर्शची पण होती, पण मी बऱ्याच वस्तू सांगितल्या होत्या तुम्हाला, मी स्पर्श देऊन टाकल्या कोणाकोणाला. सो मला घ्यायचीच होती एक, तर मग बघत होती मी, तर मला असं छान क्यूट असं ऑप्शन दिसलं की याच्यामध्ये हत्ती पण आहे आणि अशामध्ये हे पूर्ण असे याच्यामध्ये मस्टर्ड सीड्स आहेत. सो ही एक पिलो घेतली मी. देन त्याच्यानंतर इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हे बेबीसाठी ड्रायशीट्स. आपण गादी वगैरे कुठली पण टाकणार तर खाली बेबीला किंवा नॅपी वगैरे आपण चेंज करतो त्याच्यासाठी. तर हे मस्त फॅब्रिक आहे आणि इथून अजिबात वॉटर लीक होत नाही. मीच देवांच्या म्हणजे स्पर्शच्या वेळेसुद्धा यूज केलेले आहेत हे. सो हे खरंच खूप गरजेचे आहेत. सो हे पण मी 4चा सेट आहे हा, मी मिशोवरून ऑर्डर केला आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या हे 3 कलर आहेत आणि हा एक पिंक, असे 4 कलरमध्ये हे कॉम्बो आलेला आहे. सो याची पण लिंक पाहिजे असेल तुम्हाला तर मी देईल, नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. मी या पॅडेड नॅपी आहेत आणि दुसऱ्या अजून एक आहेत. हा पण कारण बाळाला झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पण सारखं बाळ शिसू करतं सुरुवात झाल्यानंतर पण, आणि घरी पण आपल्याला लागणारच आहे. सो वेळेवरती असं नको व्हायला की नाही का, कारण देवांच्या वेळेस तर एवढ्या वस्तू होत्या तरी पण मला हे लंगोट जे आहे ते कमी पडायचेच. सो मी 2 वेगवेगळ्या टाईपचे मागवलेत. हे जे आहेत ना हे असे कलरफुल, हे 12चा सेट आहे हा. याची पण हे पण मिशोवरूनच मागवलेत मी. ब्रँड आय थिंक लवलॅबचे आहेत हे, आणि याची हे सिंगल आहेत, म्हणजे असे कपडा तुम्ही जर बघाल हा तर एवढा जाड नाही आहे, पण खूप छान फॅब्रिक आहे, सॉफ्ट आहे मटेरियल, कॉटन आहे. पहिली गोष्ट म्हणजे बाळाला अजिबात त्रास नाही होणार. सो हे 12 पीस आहेत. अँड देन सेकंड मी हे जे ऑर्डर केलेत ना तर हे थोडेसे पॅडेड आहेत. इथे मध्ये तुम्ही जर बघू शकाल इथे असं पूर्ण पॅड दिलेला आहे. सो हे 5चा सेट हा रिसीव झाला आहे. हे काहीतरी 205 का काहीतरी मध्ये मला पडले ऑनलाईन हे केल्यावरती. हे कुठल्या ब्रँडचे आहेत, हे बेबी हगचे आहेत.
पूर्ण असे सॉफ्ट आहे, त्याचा पण कपडा खूप छान आहे आणि थोडेसे पॅडेड आहेत. ते हे वाले जे ते पूर्णच नॉर्मल यूजसाठी आहेत आपल्याला, आणि हे असं थोडं बाळ झोपणार वगैरे असेल आंघोळ केल्यानंतर, जास्त त्याला असा ओलावा फील होऊ नये म्हणून हे वाले पण आहेत. सो हे अशा प्रकारे मी हे पण घेतलेत नॅपीज, बरेच नॅपीज घेतलेत. ॲक्च्युली मस्लिनचे पण घेतलेत, हे पण घेतलेत, कारण लागणारी गोष्ट आहे ती बाळाला लागणारच आहे. सो घेऊन ठेवलेलं आहे मी बरेच एक्स्ट्रा, पण असं गरजेपुरताच असं नाही घेतलंय. त्याच्यानंतर हे आहे, हे कॅरी बेड म्हणता येईल याला. बेबीला आपल्याला जेव्हा कॅरी करायचं असेल हातामध्ये किंवा खाली पण सोफ्यावर, तर हा पण मिशोवरती मला अगदी 150ला का काहीतरी पडला. हे असे 2 ह्याचे लोबस्टर्स आहेत. ही छोटीशी अशी क्यूट पिलो आहे आणि ही अशी गादी आहे. तर याचं पण फॅब्रिक आणि प्रिंट मला खूप आवडली. अशा प्रकारे खूप सॉफ्ट आहे, तुम्ही बघू शकत असाल, खूप जास्त सॉफ्ट आहे. आणि अशी ही जिराफची प्रिंट आहे याच्यावरती. सो ही गादी, आणि याच्या साईडने असे हे 2 हे ठेवायचे बाळाला, अँड देन वरती ही क्यूट अशी पिलो. सो हा पण एक सेट आहे, काहीतरी 150लाच भेटला मला. सो मी करून टाकला ऑर्डर. म्हटलं काय लागेलच आपल्याला हे बेडवरती ठेवायचं असेल किंवा कशावर हातात घ्यायचं असेल आपल्याला बाळाला, तर खाली याचं बॅक सपोर्ट छान मिळतो. सो म्हणून मी हे एक सुद्धा ऑर्डर केलेलं आहे, छान असं जिराफचं. अँड हे आणि हे कोइन्सिडन्सली मॅचिंग झालं आहे, बाळाचं गादी अँड देन हे ब्लँकेट. सो असं छान मस्त वाटेल बाळाला घेतल्यावर अंगावरती टाकायला. आणि याच्यावरती आपण ड्रायशीट टाकूनच ऑब्व्हियसली यूज करणार आहे. देन मी ही एक फिडिंग बॉटल पण ऑर्डर केलेली लवलॅबची, इन केस लागलीच तर. फिडिंग पंपसुद्धा, ब्रेस्ट फिडिंगसाठी जो पंप असतो मिल्क पंप, तो सुद्धा मी ऑर्डर केला आहे, तो अजून आलेला नाही आहे. जे पॅड्स असतात आपले ब्रेस्ट पॅड डिस्पोजल, ते सुद्धा ऑर्डर केले आहेत, कारण देवांच्या वेळेसचे मला एक्सपिरियन्स आहे, या सगळ्या गोष्टी लागतात. सो मी ते ऑर्डर केले आहेत. देन मी घेतलं आहे एक छान क्यूट असं रॉम्पर बेबीसाठी. सो घरी जेव्हा आपण बेबीला घेऊन येणार तेव्हा घालायला होम कमिंग आउटफिट बेबीचं आपण याला बोलू शकतो. खूप गोड आहे. देवांच्या वेळेस पण मी असे बऱ्यापैकी रॉम्पर्सच घेतले होते, त्याचे पण फोटोज आहेत. खूप सारे रॉम्पर्स घेतले होते, बट यावेळेस मी रॉम्पर्स कमी घेतलेत. कारण कमी मीन्स मी एकच घेतलेला आहे, कारण की समर आहे, उन्हाळा आहे, आणि बेबीला जर असं कंटिन्यू रॉम्पर्स घालून ठेवलं फुल, तर आय थिंक ते इरिटेट होणार, त्याला घामोळ्या वगैरे येऊ शकतात. सो मी हे एकच रॉम्पर घेतले होम कमिंग म्हणून. देन हा पण एक हुडेड टॉवेल आहे. हे सगळे तर मी वॉश करून ठेवलेत, हे मी लोकल शॉपमधूनच घेतले आमच्या इथून. हा पण आपण बाथ झाल्यानंतर अंग पुसायला सुद्धा बाळाचं वापरू शकतो, किंवा असं स्वॅडल करायला, रॅप करायला वापरू शकतो. ह्याला मस्त डेटॉलचा वास येतोय. हे सगळे मी वॉश करून ठेवलेत त्याच्यामुळे. देन मी ना हे डायपरचं मोठं पॅक घेतलंय, याचं नाव आहे वूपर्सचे. हे डॉम्सचे वूपर्सचे आहेत. तर मी हे थोडेसे क्वांटिटीमध्ये वरती काढून ठेवलेत हॉस्पिटलसाठी. आणि वाईप्स पण ऑर्डर करून ठेवलेत, ते लिटिल्सचे घेतलेत, कारण मी देवांच्या वेळेस हे यूज केलेत आणि मला खरंच खूप छान याचा रिझल्ट खरंच खूप आवडले होते. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई, जोजोबा ऑइल, ॲलोवेरा असे काही घटक आहेत आणि खरंच परवडतात पण हे कॉम्बोमध्ये. हे 6 पॅकेट्सचा कॉम्बो आला आहे हा, बट मी एकच आता वरती काढून ठेवलेला आहे हॉस्पिटलसाठी. आणि डायपर पण मोठी बॅग आहे ही डायपरची, त्याच्यात काहीतरी 50 पीसच्या आसपास आहे. सो हे एकदम स्मॉल साईजचे न्यूबॉर्नचे. अँड देन इथे पण त्याला असं हे आहे ॲलोवेरा जेल टाईप. सो येस, हे पण मी ऑर्डर केले. सो हॉस्पिटलसाठी तर हे मस्ट यूज आहे बेबीला, वाईप्स आणि डायपर्स, कारण हे लागणारच आहेत बेबी झाल्यानंतर. फर्स्ट डे पासूनच झाल्यापासूनच लागणार आहे या गोष्टी. सो मी खूप आधीच ऑर्डर केल्या होत्या. देन त्याच्यानंतर बेबी झाल्यावर त्याचे नेल्स तर आपण लगेच कापू शकत नाही, सो मग ते स्वतःलाच खरवडून घेतात. स्पर्श तर खूपच स्वतःला जास्त हार्म करायचा आणि त्याचे नेल्स पण खूप मोठे मोठे होते झाला तेव्हा. सो त्याच्यासाठी मी असे मिटन्सचे सेट्स आहेत हे, आणि असे हे कॅप आणि मिटन्स आणि सॉक्स असे हे सेट्स आहेत. तर हे पण मी असे
2-2, 3-3 पेअरमध्ये असे ऑर्डर करून ठेवले. हे आहेत. सो त्याच्यानंतर मी हे सगळे वॉश केलेले ते पण तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलेले आहेत. सो हा असा फुल सेट आहे. अशी फुल पॅन्ट आहे अँड देन हे असं क्यूट असं फुल स्लीव्सवालं असं शर्ट आहे. सो याचं पण फॅब्रिक खूप छान आहे. हे मी लोकल मार्केटमधूनच घेतलेत. हे मी सगळे हे खूप पहिले घेतले मी सगळी ऑनलाईन शॉपिंग करायच्या आधी. देन ही क्यूट अशी छान टोपी आहे. सो मी मोस्टली ना गोष्टी पिंक जास्त घेतल्या आहेत कारण माझी इच्छा आहे की मुलगी व्हावी त्याच्यासाठी. हे पण असे कट वेस्टच आहेत बट हे सॉफ्ट जे ऑर्गॅनिक कॉटनवालं फॅब्रिक असतं त्या टाईपमध्ये आहेत हे. सो हे असे 2 मी घेतलेत फ्रंट बटनवाले अँड देन 2 जे आहेत ते मी घेतलेत असे नॉटवाले. सो हे आपले बेबीजचे शॉप असतात. आता मी घेतलंय ते टिटवाळ्यामध्ये हे वाला शॉप आहे बेबी एम्पायर म्हणून. जे टिटवाळ्यामध्ये राहत असेल त्यांना माहिती असेल. तर तिथून मी सगळी लोकल शॉपिंग जी आहे ती तिथून केली आहे मी सगळी बेबीसाठीची. तर हे असे क्यूट नॉट झबला आहेत. 2 नॉटवाले अँड देन 2 फ्रंट बटनवाले असे मी घेतलेत. सो हे 4 घेतलीत. त्याच्यासोबत लंगोट नाही आले. त्याचे क्यूट छोटे छोटे चड्डी आहेत या बेबीजच्या ते ह्या आलेल्या आहेत. देन अगेन हे मिटनचा सेट आहे. हा पण मी घेतला आहे. 2 सॉक्स 2 मिटन असं. त्याच्यानंतर असे मी ना सेट करून ठेवलेत. हे पण असे सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहेत हे कपडे. हे पण असं काय बोलतात याला नॉटवाला झबला. देन हे अगेन हे 2 वेगळे मी असे सेपरेट तिथे शॉपमध्ये घेतले होते. ऑनलाईन ऑर्डर केले डायपर त्याच्या आधीच मी हे 2 घेतले होते. सो हे मला कॉस्टली वाटले. हे म्हणजे असं काय एवढं हाय पण नाही विशेष. आणि हे काहीतरी 70 रुपीजला एक भेटलं मला तिथे शॉपमध्ये. सो त्याच्यामुळे मी शॉपमधून जास्त काही घेतलं नाही. ऑनलाईनच ऑर्डर केलं. ऑनलाईन खरंच परवडतात खूप साऱ्या. आणि हे पण 50 रुपीजला एक होतं तिथे. असे छोटे छोटे जे नॉटवाले आहेत ते 2-2 असे मी तेव्हा घेऊन घेतले. अँड देन ही टोपी किती क्यूट आहे बघा. ही पण अशी बाळाला छान घालता येईल आपल्याला. हे जेवढे कपडे आहेत हे सगळे मी वॉश करून ठेवलेत. अँड देन ती जी राऊंडवाली टोपी होती ही वाली म्हणजे ना हा असाच सेट होता. हा याच्यामध्ये पण ना असंच आहे एक टोपी. देन हे 2 असे क्यूट हातातले मिटन्स अँड देन हे छोटे छोटे असे बाळाचे सॉक्स. सो असं हा सेट होता. तर माझ्याकडे हे म्हणजे 3 सेट झालेत. सो हे पण मी सगळे आता वॉश करणारे. हे तर बाकी सगळे वॉश केलेले आहेत आणि बाकीचे करणारे. आणि अजून एक मी छोटीशी क्यूट टोपी तिथे मला आवडली बाळासाठी. मला ना शॉपमध्ये गेल्यावर असं होतं किती शॉपिंग करू आणि किती नको बाळासाठी काय काय घेऊ. मला माझे मिस्टर बोलत राहतात अगं थांब बाळ होऊ दे मग आपण अजून करू. बट मला असं वाटतं की नाही सुरुवातीला पाहिजे कारण तेव्हा माझी डिलिव्हरी झाली असेल मी जाऊ शकणार नाही. आणि मला माझ्या चॉईसचं जास्त आवडतं की मी माझ्या चॉईसचं घेऊन ते बाळाला घालावं. सो त्याच्यासाठी मी अशी नाही म्हणता बरीच शॉपिंग केली. त्याच्यानंतर हा एक आउटफिट आहे पिंक असा बनियान आहे हे आणि त्याच्यावरती छोटीशी चड्डी आहे. बट हे खूप नंतर यूज होईल मला असं वाटतं कारण हे जरा मोठी साईज माझ्याकडून घेतलं गेलं. मला तिथे घेताना समजलं नाही. देन मी हे असे हे वाले सॉफ्टवाले रुमाल पण घेऊन ठेवलेत बरेच. 6चा सेट घेऊन ठेवलाय. त्याच्यानंतर जे मस्लिनमध्ये येतात ना वॉश क्लोथ्स ते पण मी ऑर्डर केले. ते अजून आलेले नाही आहेत. सो हे झाले कपड्यांची. तर मेन मी तुम्हाला दुसरी अजून एकदम मस्त स्टाईल शॉपिंग केली आहे. सगळं नवीन ते दाखवते. चला बघूया. सो ही आहे फिडिंग पिलो. ही आपल्याला फर्स्ट डे पासूनच बेबी झाल्यावर लागणार आहे आणि ही खरंच खूप जास्त इसेन्शियल आहे. मी स्पर्शच्या वेळेस घेतली नव्हती. सो तेव्हा दुसऱ्या आपल्या जे रेग्युलर पिलोज असतात त्या मांडीवर घेऊन बसायला लागायचं आणि त्याच्याने काय होतं ना त्या हेवी असतात त्या प्लस त्याच्यावरती बाळ. सो पायाला खूप जास्त मुंग्या येतात त्या वजनामुळे. सो ही खूप लाईट वेट आहे आणि फ्लफी आहे खूप. आणि हे वरचं फॅब्रिक पण पूर्ण कॉटनचं आहे. सो हे जे मी आता तुम्हाला 4 प्रोडक्ट दाखवते ना तर हे पण जे फरेटोचं पेज आहे फरेटो इंटरनॅशनल म्हणून इंस्टाग्रामवरती पेज आहे. त्यांची वेबसाईटसुद्धा आहे. सो इंदोरवरून त्यांनी हे पाठवलेलं आहे. तर मी सगळं पिंक शेडमध्येच घेतलेलं आहे. काहीतरी हा पॅक मला पडला 4,999 समथिंग का 3,999 असं काहीतरी याची प्राईज आहे.
बट क्वालिटी वाईज खरंच खूप छान आहे. सो हे आहे फिडिंग पिलो, असं बेबीसाठी फिडिंग करताना आपल्याला यूज होईल. देन घरी आणायसाठी वगैरे यूज होईल असं स्लीपिंग बॅग टाईप. इथून असं चैन आहेत याला, असं पूर्ण हे ओपन पण होतं लाईक दॅट अशा प्रकारे. ही पण मी पिंकच घेतलं आहे कारण मला असं आतून मला इंट्युशन येतं का मला मुलगीच होणार आहे, कारण मला मुलगीच पाहिजे म्हणून. आणि देवांच्या वेळेस ना मला असं खूप होतं की मुलगा व्हायला पाहिजे, तर मी ना जास्त करून वस्तू ब्ल्यू घेतलेला आणि खरंच मुलगा झालेला. सो सेकंड आहे ही अशी नेस्ट. सो हे मी आता ना असं फोल्ड बिल्ड करून सगळं एका मोठ्या सुटकेसमध्ये भरून ठेवलेलं, त्याच्यामुळे थोडासा याचा शेप असं थोडं दबलं गेलं आहे ॲक्च्युली. नाहीतर जेव्हा मी हे ओपन केलं रिसीव्ह झालं तेव्हा खूप जास्त फ्लफी होतं. आणि मेन म्हणजे याचं फॅब्रिक खूप छान आहे, कॉटन आहे पहिली गोष्ट म्हणजे. प्रिंट पण खूप छान आहे याच्यावरती, लिटिल हार्ट्स आहेत आणि हे पुढे युनिकॉर्नचं असं प्रिंट आहे. सो ती पिलो हे. देन त्याच्यानंतर हे आहे बेबीचं मॅट्रेस विथ नेट, म्हणजे मच्छर वगैरे चावू नये बाळाला झोपवायसाठी एकदम कम्फर्टेबल असं हे आहे. अशा प्रकारे ही नेट, ही इथून झिप आहे याला, बरोबर अशी ही झिप अशी ओपन होते. आणि देन आपण याच्यामध्ये असं बेबीला झोपवू शकतो. त्याच्या आतमध्ये आपण ड्राय शीट्स वगैरे टाकू शकतो. आणि हे पण मटेरियल खूप सॉफ्ट आहे, कॉटन आहे आणि अशी छोटीशी पिलो आली त्याच्यासोबत. सो हे पण मला असं वाटतं फर्स्ट डे पासूनच यूज होईल बाळाला, कारण देवांच्या वेळेस पण मी घेतलं होतं आणि खरंच यूज व्हायचं बाळाला झोपवायला वगैरे, म्हणजे बिंदास आपण झोपवू शकतो, मच्छर वगैरे चावायचं टेन्शन राहत नाही. सो हे पण अगेन पिंक अँड व्हाईट असं कॉम्बिनेशनमध्ये आहे. सो मी हा सेटच म्हणजे तसा पिंक अँड व्हाईटचा ऑर्डर केला आहे. सो हे तर बघितलं आपण. ओके, लास्ट आहे हे मी असंच ऑर्डर केलं, मला आवडलं. हे असं नेसेसरी नाही आहे पाहिजेच असं, बट मला आवडलं म्हणून मी ऑर्डर केलं. तसं तसे क्यूट छोटे छोटे हे स्टारवाले पिलोज आहेत अँड ही छोटीशी उशी आहे आणि सगळं कॉटनचं आहे. खूप सॉफ्ट आहे आणि कॉटन आहे, सो तुम्ही बिंदास यूज करू शकता. तर हे ना बेबी कॅरी नेस्ट बोलतात याला. तर हे 2 in 1 असं मागून पुढून आपल्याला कसं पण आपण यूज करू शकतो. सो हे असं इथे याला नॉट दिले, हे असं गोळा होतं आणि असं टोपल्या टाईप छान त्याच्यामध्ये असं बाळाला आपण झोपवू शकतो. सो अशा प्रकारे हे आहे आणि याच्यामध्ये असं पिलो आपण ठेवू शकतो बाळाच्या आजूबाजूला. सो याला बेबी कॅरी नेस्ट असं काहीतरी बोलतात. सो ही नेस्ट पण मी ऑर्डर केली आहे. अगेन ही पण सेम शेडमध्ये पिंक अँड व्हाईट. सो त्यानंतर मी नेक्स्ट ऑर्डर केलं आहे ते म्हणजे हे असं हँगिंगवालं बाळाचे सगळे कपडे हँग करायला आपल्याला लागतात. छोटे छोटे कपडे खूप असतात, नॅपीज वगैरे, त्याच्यासाठी मी हे ऑर्डर केलेलं आहे. सो हे पण मिशोवरूनच घेतलं आहे. समथिंग 250च्या आसपासच आहे हे पण. सो आज बघा योगायोग व्हिडिओ करत असताना मला 2 पार्सल रिसीव झाले. मगाशी तुम्हाला दाखवलं ते पण. आणि मी मगाशी व्हिडिओत बोलल्याप्रमाणे हे फ्लिपकार्टवरून मी ब्रेस्ट पंप ऑर्डर केलं होतं. तो हे पण काहीतरी याची 22 मार्च दाखवत होती डिलेवरी, बट हे आजच आलेलं आहे. सो आता मी हे पण ओपन करते व्हिडिओमध्येच, सो तुम्हाला बघायला भेटेल काय हे. आणि या सगळ्या खरंच गरजेच्या गोष्टी आहेत, कारण वेळेवरती आपण ना मेडिकलमधून वगैरे घेतो तर हे आहे त्या प्राईजमध्येच पडतं, किंवा त्यांच्याकडे ज्या प्राईजमध्ये अवेलेबल असतील या वस्तू तर महाग पण असतात बऱ्याच वेळा. हा पंप आहे नायकोमेड मॅन्युअल ब्रेस्ट पंप असं याचं नाव आहे. सो हा काहीतरी 280ला मला भेटला. सो हा आपण ओपन करूया. देवांच्या वेळेस तर मला तेव्हा मी फिलिप्सचा घेतला होता, तो दीदीनीच हे केला होता, घेतलेला होता माझ्यासाठी. सो आता मी हा सेकंड, तो पण खरंच युजफुल ठरला मला त्या टायमाला, कारण सेकंड टाईम तरी आता मला माहिती नाही याचं किती यूज होईल किती नाही, बट फर्स्ट टाईम तर ही खूप मस्त इसेन्शियल गोष्ट आहे जी आपण हॉस्पिटल बॅगमध्ये आपले पॅक करायलाच पाहिजे. कारण की बाळाला मग लॅचिंग जमत नाही, मिल्क सक करायला प्रॉब्लेम होतो. तर अशा प्रकारे आपण ह्या पंप यूज करून त्याला बॉटल थ्रू तरी ॲटलिस्ट आपलं ब्रेस्ट मिल्क जे आहे ते फीड करू शकतो.
सो याची पण मला क्वालिटी तशी ठीकठाक वाटते आहे. आता जेव्हा आपण हा यूज करू तेव्हाच समजेल. सो फिलिप्स टाईपचंच आहे, म्हणजे स्ट्रक्चर तरी तसंच आहे. हे निप्पल आणि हे बॉटलचं झाकण आहे सोबत. सो अशा प्रकारे हे 280मध्ये म्हणजे ठीक आहे, अफोर्डेबल आहे. यूज झालं तरी म्हणजे यूज झालं तरी चांगलंच आहे, आणि नाही पण यूज झालं तरी पण असं नाही की खूप जास्त म्हणजे आपण त्याची इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि सो रिग्रेट नाही होणार. सो अशा प्रकारे हे असं वर्क करतं. सो या पण गोष्टी खरंच इसेन्शियल आहेत हॉस्पिटल बॅगमध्ये आपल्याला नेण्यासाठी. सो बरं झालं आत्ताच रिसीव झालं, त्याच्यामुळे मला तुम्हाला हे दाखवता पण आलं. सो बऱ्यापैकी मी सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. अजून पण काही गोष्टी आहेत ज्या रिसीव झालेल्या नाही आहेत, ऑर्डर केलेल्या आहेत. सो मला तरी वाटतं की आत्ता जेवढ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहेत या खूप सफिशियंट आहेत. ॲटलिस्ट फर्स्ट जे आपल्या हॉस्पिटलमध्ये जे पहिले म्हणजे आता माझी फर्स्ट डिलेवरी जी आहे ती नॉर्मलच झालेली आहे. आता 9 मंथची जी सोनोग्राफी केली तिच्यामध्ये पण बाळाची पोझिशन जी आहे ती सेफॅलिक म्हणजेच हेड डाऊन पोझिशन आहे. सो 99% चान्सेस आहेत नॉर्मल डिलेवरीचे, की नॉर्मलच होईल. आय होप नॉर्मलच व्हावी. बट लास्ट मुमेंटला माहिती ना आपल्याला काही होऊ शकतं. सी सेक्शनसाठी सुद्धा आपल्याला जावं लागतं, सी सेक्शन पण होऊ शकतं. सो मी त्याच्यासाठी प्रिपेअर्ड आहे की नॉर्मलच व्हावी. सो फर्स्ट डेला जरी हॉस्पिटलमध्ये म्हणजे माझ्याकडे तर आता घरामध्ये मिस्टर वगैरे सासरे म्हणजे जेंट्सच आहेत मोस्टली, आणि मी एकटीच लेडीज आहे घरामध्ये, सासूबाई नाही आहेत. त्याच्यामुळे मी सगळी तयारी आधीच करून ठेवते आहे की वेळेवरती जर लेबर पेन सुरू झाले, हॉस्पिटलमध्ये पडायची जर वेळ आली तर यांना तर काहीच कळणार नाही की काय पाहिजे काय नाही. जर मी जर सगळं रेडी करून ठेवलं नाही, अशा प्रकारे सगळ्या वस्तू ज्या इसेन्शियल असणार आहेत माझ्यासाठी बेबीसाठी, या जर सगळ्या मी असं व्यवस्थित रेडी करून ठेवलं नाही तर त्यांची तर खूप फजिती होईल. आणि सगळ्यात जास्त तिथे हॉस्पिटलमध्ये हाल माझे होतील, कारण की वेळेवरती मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मला मिळू शकणार नाहीत. तर ही गोष्ट होऊ नये म्हणून मी सगळं ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं आहे. सगळ्या वस्तू ऑर्डर करून ठेवलेल्या आहेत ज्या वेळेवरती लागतील अशाच. आणि माझ्यासाठी पण मी बरेच गोष्टी घेतल्या आहेत, त्या पण मी तुम्हाला जस्ट एक झलक म्हणून दाखवते. माझ्यासाठी मी असं जास्त खूप काही घेतलं नाही आहे, पण मेनच हे पण मिशोवरून मी ऑर्डर केलं आहे. 3 सेटमध्ये हा फिडिंग ब्राचा सेट आहे, कॉम्बो आहे हा. त्याच्यानंतर हे फिडिंगवाले आपले रेग्युलर जे गाऊन असतात ते, चेन असं झीप आहे त्याला ते. एक अजून मस्त मी होमकमिंग आउटफिट पण ऑर्डर केलं आहे, तो अजून रिसीव नाही झाला आहे. सो मेन तर मदरसाठी हेच असतात, एकतर फिडिंग ब्रा झाल्या, त्याच्यानंतर जे आपले गाऊन असतात झिपवाले फिडिंगवाले ज्याच्यातून आपल्याला कम्फर्टेबल फील होईल. सो ते कॉटनचे आहेत. आणि आणखी सगळ्यात इम्पॉर्टंट आफ्टर डिलेवरी आपल्याला लागते ती म्हणजे मॅटर्निटीवाले पॅड. सो न्यू मॉमचे मी बघत होती, बरेच लोक तेच यूज करतात, बट एव्हरयूचे तुम्ही माझ्या चॅनलवरती आधी पण याचा व्हिडिओ बघितला असेल आणि मी पर्सनली स्वतः यूज केलेले आहेत. सो कमालीचे आहेत हे. सो मी मॅटर्निटीसाठी सुद्धा हेच यूज करणार, हेच मी ऑर्डर करून ठेवलेत. एव्हरयूचे आहेत हे, पिरियड पॅन्टीज आहेत आणि अतिशय म्हणजे कम्फर्टेबल असतात. याचं आतमध्ये जे मटेरियल आहे ते पण खूप छान आहे आणि मी स्वतः हे यूज केलेलं आहे पर्सनली. त्याच्यामुळे मला माहिती आहे की हेवी जेव्हा आपला फ्लो असतो किंवा आफ्टर मॅटर्निटीसुद्धा हे चांगल्या प्रकारे वर्क करतील अशी मला गॅरंटी आहे. त्याच्यामुळे मी दुसरे जे ब्रँड आहेत, आता ते न्यू मॉम वगैरे जे ब्रँड आहेत मॅटर्निटी पॅडसाठी स्पेशल, जे सगळेच घेतात, जे मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितले आहेत. सो बट मी ते स्वतः यूज कधी नाही केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा इन्स्टेड मी जे स्वतः यूज केलेले आहेत, जे मला ज्याचा रिझल्ट मला माहिती आहे, सो मी तेच स्वतःसाठी घेतलेले आहेत. सो माझ्यासाठी तरी मी अशी स्पेशल खूप जास्त शॉपिंग केली नाही जेवढी बेबीसाठी केलेली आहे. एकदम इसेन्शियल गोष्टी, एक म्हणजे मॅटर्निटी पॅड्स, फिडिंग ब्रास, आपल्या आफ्टर डिलेवरीनंतर यूज होणाऱ्या पॅन्टीजचा सेट एक मी घेतलेला आहे, अँड देन ते गाऊन. बस याच गोष्टी मी माझ्यासाठी घेतल्या आहेत. आता मी बाहेरून काय काय गोष्टी घेतल्यात आता तुम्ही बघितलंच, पण काही गोष्टी अशा पण नेसेसरी असतात डिलेवरीसाठी, खास करून ज्या आपल्या घरीच अवेलेबल म्हणजे होऊ शकतात.
सो त्यातल्याच या गोष्टी आहेत. हे जे कपडे आहेत पूर्ण प्युअर कॉटनचे आहेत. आजीच्या साड्या, काही असे मामीने दिलेल्या ओढण्या आहेत, काही मावशीच्या ओढण्या आहेत, काही माझ्या आईच्या आहेत, काही माझ्या आहेत. त्याच्यानंतर एकदम सॉफ्ट जी साडी असते एकदम मऊ फॅब्रिकवाली, तर त्याच्या माझ्या आजीनी म्हणजेच बाळाच्या पणजीने ह्या अशा छोट्या छोट्या दुपटे ज्याला बोलतात, बाळाला खाली गादीवर वगैरे अंथरायला, पथुरली ज्याला म्हणतात, तर त्या प्रकारे अशा छोट्या या गोधड्या ज्या आहेत त्या शिवलेल्या आहेत हँडमेड. या वस्तूंमध्ये प्रेम म्हणजे वेगळंच असतं. आपण या वस्तूंमध्ये जी मायेची ऊब असते, जे असतं ते बाहेरून आपण जे किती ऑनलाईन घेऊ दे, नवीन विकत घेऊ दे, त्याच्यामध्ये नसतं. तर अशा प्रकारे हे सगळे नवीन मला छोट्या छोट्या या गोधड्या ज्या आहेत त्या माझ्या आजीनी शिवून पाठवल्या आहेत. त्याचबरोबर या साड्या आहेत कॉटनच्या, तर या पण तिने भरपूर वापरलेल्या आहेत आणि खूप छान सॉफ्ट फॅब्रिक झालेलं आहे त्या साड्यांचं, म्हणून तिने त्या बाळाला यूज होतील म्हणून पाठवलेल्या आहेत. तसंच या काही कॉटनच्या आपल्या ड्रेसेसवरती ज्या ओढण्या येतात, तर तुम्ही फॅब्रिक बघू शकता, पूर्ण असं सॉफ्ट आणि एकदम मऊ फॅब्रिक आहे या ओढण्यांचं. तर हे पण मी सगळं वॉश करून डेटॉलमधून सगळं काढून सुकवून सगळं ठेवलेलं आहे, जेणेकरून बाळासाठी आपल्याला पटकन यूज करायला होईल. तो व्हिडिओत तुम्हाला मी एक एक गोष्ट दाखवली, त्याच्यामुळे तुम्हाला कळालं नसेल एक्झॅक्टली हा किती पसारा झालेला आहे आणि किती वस्तू आहेत. सो जस्ट एक नजर टाका ह्याच्यावरती. सो नाही म्हणता म्हणता एवढी सगळी शॉपिंग झालेली आहे बेबीसाठीची. सो मी तुम्हाला एक लुक दाखवते. सो हे सगळे पार्सल पॅक होते, तर आपल्याला समजून येत नाही आपण किती शॉपिंग केली आहे. तुम्ही बघू शकता असं पॅकिंगमध्ये असतं आतमध्ये, तेव्हा कळत नाही. सो हे सगळे पार्सल मी जमा करून ठेवले होते खास व्हिडिओसाठी, आणि तेच जेव्हा आपण पार्सल सगळे ओपन करतो, सगळ्या वस्तू बाहेर काढतो, तर तुम्ही बघू शकता पूर्ण बेड भरून गेलेला आहे सगळ्या वस्तूंनी. एवढी सगळी शॉपिंग झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमेंट करायला विसरू नका. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. सो चला तर मग पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद, बाय, आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.